अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकतो असं म्हणतात. उद्भवलाय, उद्भवू शकतो. महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस हाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबुलीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट डायऱ्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. ती काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहे. मित्रांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करेन, त्यांना काय टाईट कर. तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. ताशकंद फाईलचे केले, काश्मीर फाईलचे केले, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप? हे सत्य आहे. सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला. आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरचे अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले बाकी विषयावर बोलतात. चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले आंबेडकरी जनता यांच्यामध्ये काहीतरी तणावाचं वातावरण निर्माण करू इच्छितात, पण तसं होणार नाही असं कोण म्हणतंय? चंद्रकांत असं कोणाविषयी म्हणताय? मी कशा करता तणाव निर्माण करू? आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब मिटवायला. ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्ड आहे, सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचेच चमचे बसले, सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचेच चमचे बसले. ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि ताशकंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये किंवा केरळ स्टोरीमध्ये काही दिसत नाही, त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय? त्यांना नामदेव ढसाळ कोण माहीत नाही. ज्या सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण म्हणून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड, त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते त्या लोकांनी. म्हणून फडणवीस आहे फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाही, पण तुमच्याच आजच्या अग्रलेखावर चंद्रकांत दादा म्हणतायत की इतके मराठी मुख्यमंत्री झाले, आरक्षण दिलं नाही, पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं, ते कर्मठ नाहीत असं ते वारंवार ब्राह्मण देवेंद्रचा का उल्लेख करतायत मला कळत नाही. ते काय दाखवून जात का महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून? आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की त्यांनी इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे.